नमस्कार, सुप्रभात. मी माधवी देसाई. आजच्या अपडेट्स मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. शरद पवार यांच्याशी न बोलता सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्याची माहिती कळते. कुटुंबातल्या कुणाशीही संवाद न साधता सुनेत्रांनी बारामती सोडल्याचं कळतंय. सुनेत्रा पवारांच्या संभाव्य नेता निवडीमध्ये शरद पवारांना दूर ठेवण्यात आल्याचंही कळतंय. अस्थि विसर्जनापर्यंत सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांसोबत होत्या, मात्र अस्थि विसर्जनानंतर सुनेत्रा पवारांचा कुटुंबियांशी संवाद झालेला नाही असंही कळतंय. सुनेत्रा पवारांनी संवाद न साधण्यानं विलीनीकरणाच्या चर्चेलाही खोडा बसणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. सुनेत्रा पवारांची आज विधिमंडळ नेतेपदी निवड जवळपास निश्चित मानली जाते आणि संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधन